पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्री परिषदेची बैठक. आगामी रणनीती, सरकारचे प्राधान्यक्रम, धोरणं आणि कार्यक्रमांसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा अपेक्षित. प्रधानमंत्री जनधन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीची दशकपूर्ती. ही योजना महिला, तरुण, उपेक्षित समुदायांसह कोट्यावधी लोकांना सन्मान देणारी. पंतप्रधानांनी केलं अभिनंदन. भारत ब्राझील संयुक्त आयोगाच्या 9व्या बैठकीत व्यापार, संरक्षण, ऊर्जा, आरोग्य, कृषी, अंतराळ आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्यांसह द्विपक्षीय संबंधांचा घेण्यात आला आढावा. महाराष्ट्रात केंद्राप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू. यासाठीच्या अतिरिक्त खर्चाला वित्त विभागाची मान्यता. भाजपाकडून पश्चिम बंगालमध्ये पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान भाजपा कार्यकर्त्यांवर गोळीबार. तृणमूल काँग्रेसच्या कथित गुंडांनी गोळीबार केल्याचा भाजपाचा आरोप. वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात मतं आणि सूचना पाठवण्याचं संयुक्त संसदीय समितीचं जनतेसह स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ आणि हितसंबंधितांना आवाहन. विधेयक लोकसभेच्या संकेतस्थळावर उपलब्ध. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ. 2020च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल पलटवण्याचा नवा आरोप. 17व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी ऑलिम्पियाड 2024मध्ये भारतीय विद्यार्थ्यांची 1 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकांची कमाई. पॅरिसमध्ये आजपासून पॅरालिम्पिक स्पर्धेला होणार सुरुवात. भारताचे 84 दिव्यांग खेळाडू होणार विविध स्पर्धांमध्ये सहभागी. आणि देशाच्या खरीप पिकांच्या पेरणीमध्ये यंदा लक्षणीय प्रगती. धानासह कडधान्य आणि तेलबियांच्या पेरणी क्षेत्रात उल्लेखनीय वाढ.